मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या वेलपून गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्यात तुमच्यासाठी गिफ्ट आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय गिफ्ट आहे? तर मित्रांनो, जे लोक बाहेर राहतात आणि त्यांना भारतात इन्व्हेस्टमेंट करायची आहे वेगवेगळ्या पद्धतीने, आणि तसंच भारतीय लोक सुद्धा आहेत ज्यांना परदेशी मार्केटमध्ये बाजारात इन्व्हेस्टमेंट करायची आहे, अशांसाठी एक अफलातून मार्ग म्हणजे हा गिफ्ट. आता ही गिफ्ट म्हणजे काय आहे आणि त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आज गुंतवणूकदारांना आकर्षित करतं आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आपण जाणून घेऊया आपले मार्गदर्शक संदीप भूशेट्टी यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण एक विलक्षण गिफ्ट म्हणू अशी एक लोकांना देणार आहोत. खरं तर हे संवादात्मक आहे, पण आपण श्रोत्यांना, आपल्या प्रेक्षकांना ह्याची शाश्वती देऊ की हे ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चित एक नवीन आणि वेगळी माहिती समजणार आहे. तर ही गिफ्ट संकल्पना काय आहे आणि त्याच्या मागचा हेतू काय आहे आणि त्याचा सर्व गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे? संतोषजी, साधारणपणे 2008-9 या वर्षामध्ये या संकल्पनेचा विचार हा पुढे आला. त्यावेळेसचे गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2011 साली या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणलं आणि 2015 येता येता या गिफ्ट सिटी याचं ऑफिशियल अनाउन्समेंट ही देशामध्ये आणि देशाच्या बाहेर झाली. गिफ्ट म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी, याचाच शॉर्ट फॉर्म म्हणजे गिफ्ट सिटी. या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेले सर्व प्रकारचे फायनान्शियल प्रोडक्ट, यामध्ये परदेशातील गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणूक करताना सगळ्यात महत्वाचं जो परतावा येतो, या परताव्यावर बसणारा टॅक्स, या ठिकाणी त्याला टॅक्स ब्रेक या ठिकाणी दिला गेला आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही जर या ठिकाणी गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक करणार असाल आणि तुमची गुंतवणूक साधारणपणे ज्याही पद्धतीने वाढणार आहे, त्या वाढलेल्या पैशावरती तुम्हाला कुठलाही टॅक्स या ठिकाणी द्यायचा नाहीये. अशा पद्धतीची गिफ्ट ही इन्व्हेस्टरसाठी भारतीय सरकारने ही निर्माण केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दोन पद्धतीचे प्रोडक्ट या ठिकाणी वर्क करतात. एक इनबाउंड प्रोडक्ट आणि एक आहेत ते आउटबाउंड प्रोडक्ट. इनबाउंड प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला परदेशातून भारतामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याला आम्ही इनबाउंड प्रोडक्ट असं म्हणतो, आणि भारतीय गुंतवणूकदारांना परदेशामध्ये गुंतवणूक करायची आहे तर त्याला आपण आउटबाउंड प्रोडक्ट असं म्हणतो. या दोन्ही प्रकारच्या प्रोडक्टसाठी तुम्हाला किमान $1,50,000 ची गुंतवणूक या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक तुम्ही कितीही करू शकता. आणि हे करत असताना तुम्हाला या ठिकाणी जो निर्माण होणारा नफा आहे त्याच्यातला टॅक्स बेनिफिट इथे एन्जॉय करता येईल. हा त्यातला सगळ्यात मूळ फायदा गुंतवणूकदारांना गिफ्ट स्वरूपात मिळतो. अच्छा, म्हणजे आपण जे जगभरात पाहतो असे काही जागा आहेत, असे काही देश आहेत की जिथे टॅक्स फ्री इन्कमसाठी किंवा तिथे कुठलाही कर नाहीये, म्हणून इन्व्हेस्टर्स जातात किंवा कंपन्या तिथे मूव्ह होतात. मॉरिशस रूट त्याला म्हणतात, किंवा आणखी काही सिंगापूर सारखे असेल किंवा दुबई असेल, अशा अनेक जागा आहेत. तर तिथे भारतीय इन्व्हेस्टर्स जातात, जगभरातले जातात. साधारण त्यांना डोळ्यापुढे ठेवून ही कल्पना विकसित केलेली आहे का? जर असेल तर तिथे आणि इथे काय नेमका फरक आहे? अगदी बरोबर तुम्ही मुद्दा मांडला. परदेशातून जेव्हा भारतामध्ये पैसा येतो प्रत्येकाला असं वाटतं की माझा हा पैसा जो भारतामध्ये आम्ही गुंतवणार आहोत त्याच्यावर लागणारा कर जर मला वाचवता आला तर मला माझ्या देशामध्ये जेव्हा तो पैसा माझ्या हातात येईल त्यावेळी मला माझ्या देशामध्ये तर कर भरणं गरजेचं आहे. परंतु किमान एका बागेचा कर मला वाचवता आला तर सगळ्यात चांगलं. म्हणून जसं तुम्ही उल्लेख केला की मॉरिशस रूटनी पैसे येणं किंवा लक्झमबर्ग रूटनी पैसे येणं हे प्रचलित होतं. हे लक्षात घेता भारतीय सरकारने त्यावेळेस एक मोठा निर्णय केला, आणि तोही प्रामुख्याने गुजरात सरकारने हा निर्णय केला की आपण अशी एक जागा निर्माण करू की ज्याला इंटरनॅशनल स्टेटस राहील, आणि त्या ठिकाणी जे निर्माण होणारे उद्योग आहेत किंवा त्या ठिकाणात निर्माण होणारे जे काही गुंतवणुकीचे पर्याय आहेत त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा कर गुंतवणूकदारांवरती लावणार नाही. आणि म्हणूनच ही संकल्पना पुढे आली. आज गुजरातच्या गांधीनगरच्या जवळ
हा एक प्रोजेक्ट या 2008-9 सुरू झाला आणि आज तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टरसाठी एक खूप मोठा चांगला रूट निर्माण झालेला आहे. आणि या माध्यमातून आता 55 ते 60 हजार कोटी ऑलरेडी भारतामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये FDIच्या माध्यमातून आलेले आहेत. या ठिकाणी अनेक फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत, जसं की म्युच्युअल फंड, स्टॉक्स, बॉन्ड्स, बुलियन्स आणि एअरक्राफ्ट आणि जहाजं यांना लीज करून इन्व्हेस्टमेंट करणारे ऑप्शन्स आणि असे अनेक ऑप्शन्स या गिफ्ट सिटीमधनं आज गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे एक वेगळी यंत्रणा फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर तिथे तयार होते जे देशात ऑलरेडी होतं, मात्र एक स्पेशल पर्पज समोर ठेवून ही एक यंत्रणा उभी केलेली आहे. बरोबर. आता इथे तुम्ही दोन गोष्टींचा उल्लेख केलात. एक म्हणजे स्टॉक मार्केट देखील तिथे आहे, म्युच्युअल फंड देखील आहेत. मग इथे असणारे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड्स आणि जे प्रचलित आहेत यात काय फरक आहे? गिफ्ट सिटीच्या माध्यमातून प्रत्येक कंपनीला, म्युच्युअल फंड कंपनी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणारी संस्था असेल, त्यांना स्वतंत्र पद्धतीने तिथे रजिस्टर करावं लागतं आणि त्या ठिकाणी स्पेशल प्रोडक्ट क्रिएट करावे लागतात. त्यामुळं प्रचलित भारतीय बाजारामध्ये असणारे म्युच्युअल फंड प्रोडक्ट आणि गिफ्ट सिटीमध्ये असणारे म्युच्युअल फंड प्रोडक्ट हे वेगळे. बरं. हे प्रोडक्ट आत्ताच्या प्रचलित म्युच्युअल फंडाच्या प्रोडक्टमध्ये ते समाविष्ट नाहीयेत. मग गिफ्ट सिटीच्या माध्यमातून निर्माण झालेले जे प्रोडक्ट आहेत त्यांना मगाशी मी सांगितलेला नियम आहे की किमान $1,50,000 मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आता प्रत्येक व्यक्तीला कदाचित एवढी मोठी रक्कम, म्हणजे भारतीय रुपयात जर बोलायची झाली तर साधारणपणे ही 1.25 कोटीच्या दरम्यान किंवा 1,35,00,000 दरम्यानची अमाऊंट आहे. एवढी मोठी रक्कम प्रत्येक सामान्य माणूस गुंतवणूक करू शकणार नाही. म्हणून याच्यामध्ये आता नवीन प्रोडक्ट सुद्धा लॉन्च होत आहेत की ज्याच्यामध्ये कमी पैशामध्ये तुम्ही या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. उदाहरणार्थ साधारणपणे $5,000 पर्यंत तुम्ही किमान रक्कम इथे टाकू शकता. $1,50,000 पेक्षा $5,000 ही रक्कम छोटी आहे. आणि मग त्या केसमध्ये परदेशातील गुंतवणूकदार आणि भारतीय गुंतवणूकदारांना याच्यामध्ये जास्त वेगाने आपल्या इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन शोधता येतोय. ह्याच्यामध्ये आणखीन एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, परदेशामध्ये आपल्या भारतातनं अनेक लोक आज व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त आज परदेशात गेलेली आहेत. आज प्रत्येकाला भारतामध्ये गुंतवणुकीच्या काय संधी आहेत हे परदेशात राहून दिसतंय. उदाहरणार्थ अमेरिका असेल, युरोप असेल, गल्फ कंट्रीज असतील, या ठिकाणी लोक चांगला पैसा कमवत आहेत. परंतु त्या ठिकाणी तितके चांगले गुंतवणुकीचे पर्याय किंवा तितकी मोठी वाढ कदाचित त्या देशामध्ये नसेल. म्हणून भारतामध्ये ती वाढ दिसत असताना का नाही मी भारतामध्ये पैसे गुंतवावे हा विचार प्रत्येक परदेशी भारतीयाला येतोय. म्हणून त्या ठिकाणी हा पर्याय इथं निर्माण झालेला आहे. गुंतवणूक करताना संतोषजी तुम्हाला तुमच्या करन्सीमध्ये इथे गुंतवणूक करता येते. म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती अमेरिकेमध्ये राहत आहे तर त्याला $US मधनं ही इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि त्याचे पैसे परत घेताना त्याला $US मध्येच त्याला पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी त्याला भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाहीये. सेम थिंग एखादा व्यक्ती लंडनमध्ये बसलाय, UK मध्ये बसलाय, त्याला पाऊंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर तो पाऊंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून परत पैसे घेताना तो पाऊंडमध्येच पैसे घेणार आहे. म्हणजे त्याला हे पैसे मिळण्यासाठी कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे सगळं करत असताना तुम्हाला या पैशावर कुठलाही कर लागणार नाही आणि याच्यासाठी तुम्हाला भारतातले सगळ्या प्रकारच्या बाजारामध्ये तुम्हाला या इन्व्हेस्टमेंट शक्य आहेत. मी जसं मगाशी म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट सिटीच्या माध्यमातून इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करता येणार आहे, करन्सीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे, म्युच्युअल फंडासारख्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येणार आहे, AIF म्हणजे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस म्हणजेच PMS यासारख्या फायनान्शियल प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक गिफ्ट सिटीच्या माध्यमातून करता येणार आहे. जेणेकरून भारतीय बाजारातली जी मोठी ग्रोथ आहे ती त्या गुंतवणूकदाराला मिळणार आहे आणि त्या गुंतवणूकदाराला टॅक्स फ्री पैसा मिळणार आहे. हा खूप मोठा महत्वाचा विषय या ठिकाणी आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं की याचं थेट परदेशातून गुंतवणुकीचा ओघ आता गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारतामध्ये येताना दिसतोय. इंटरेस्टिंग. त्याला जोडून एक
महत्वाचा प्रश्न तो असा की भारतातले लोक जर परदेशात पैसे गुंतवू इच्छित असतील हो. तर त्यांना काय इथे मार्ग आहेत आणि ते कशा पद्धतीने आणि विथ किती पैसे किंवा किती गुंतवणूक कमीत कमी बरोबर. करू शकतात? भारतीय गुंतवणूकदारांना LRSच्या माध्यमातून ह्या ठिकाणी दरवर्षी $2.5 लाख पर्यंत गुंतवणूक करायला गव्हर्नमेंटनी परवानगी दिलेली आहे. 2.5 लाख म्हणजे ही कमाल मर्यादा झाली. कमाल मर्यादा. त्या कमाल मर्यादेमध्ये दरवर्षी तुम्ही गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ $2.5 लाख जर आपण कन्व्हर्ट केलं इंडियन रुपीजमध्ये साधारणपणे 2.2 कोटीच्या दरम्यान ही रक्कम येते. एक व्यक्ती सामान्य व्यक्ती जी आहे ती साधारणपणे अप टू 2.5 लाख करोड पर्यंत परदेशामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि त्याच्यावरती झालेला नफा टॅक्स फ्री आपल्या पत्रात पाडून घेऊ शकतो. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा असा विचार आहे की आता अमेरिकन बाजारामध्ये मला गुंतवणूक करायची आहे आणि काही तिथे अत्यंत चांगल्या कंपन्यांमध्ये मला गुंतवणूक करायची आहे. उदाहरणार्थ ऍपल आहे, अमेझॉन आहे, फेसबुक आहे, अशा सारख्या अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये मला जर गुंतवणूक करायची असेल तर गिफ्ट सिटीच्या माध्यमातून गिफ्ट सिटीमध्ये असणारा इंडेक्स जो आहे किंवा जो स्टॉक एक्सचेंज आहे त्या माध्यमातून तुम्ही थेट गुंतवणूक त्या ठिकाणी करू शकताय. मला आणखीन एक या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की गिफ्ट सिटीमध्ये भारतामध्ये पहिलं इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज मोदींनी 2015 साली इथे स्थापन केलंय आणि त्याच्यातनं करन्सीमध्ये होणारे व्यवहार या ठिकाणी खूप वेगाने जगभरामध्ये होताना इथे दिसत आहेत. हे काय असतं एक्सचेंज? बुलियन एक्सचेंज म्हणजे तुम्हाला एका करन्सीमधनं दुसऱ्या करन्सीमध्ये काही व्यवहार करायचे असतील, पैसे पाठवणे असेल किंवा पैसे रिसिव्ह करणं असेल तर या एक्सचेंजच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवणं म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरातील कोणी व्यक्ती परदेशात राहते आणि त्याला तुम्हाला काही पैसे पाठवायचे किंवा त्या व्यक्तीला भारतामध्ये तुम्हाला काही पैसे पाठवायचे असतील आणि ते जर तुम्ही गिफ्ट सिटीच्या रूटनी आलात तर तुम्हाला तिथे फारसे चार्जेस लागणार नाही. तर हे एक ऍडिशनल बेनिफिट्स त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहेत. आणि मगाशी मी जसं म्हटलं की गिफ्ट सिटीमध्ये साधारणपणे 12 करन्सीज आता या ठिकाणी अप्रूव्ड आहेत आणि या 12 करन्सीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्यातली सगळ्यात प्रमुख करन्सी ही अमेरिकेची $US आहे आणि त्याच्या खालोखाल बाकीच्या एक 12 करन्सीज या ठिकाणी आहेत. त्या माध्यमातून भारतामध्ये ही इन्व्हेस्टमेंट होताना दिसतीये आणि हा ओघ दररोज वाढत चाललाय. पण माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य व्यक्ती आहे ज्याला गुंतवणूक करायची आहे बाहेर, अशांसाठी काही मिनिमम लिमिट आहे का की ह्या लिमिटच्या पेक्षा खाली त्याला गुंतवता येणार नाही? आत्ताच्या घटकेला त्याच्यामध्ये अनेक प्रयोग तिथे होताना दिसत आहेत. पण काही गुंतवणुकीचे पर्याय जे जसं मगाशी मी म्हटलं की साधारणपणे $5,000 पर्यंत कमीत कमी तुम्ही पैसे तिथे इन्व्हेस्ट करू शकताय परदेशी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये. उदाहरणार्थ जर तुम्हाला परदेशातल्या कुठल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, परदेशातल्या कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, परदेशातल्या कुठल्या PMS मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, AIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, परदेशातील रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याला आम्ही रिट्स असा शब्द वापरतो. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून एक खूप छान पर्याय आता परदेशामध्ये आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की परदेशामध्ये समजा न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांची मागणी वाढतीये आणि तिथे जर गुंतवणूक केली आपण तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. तर जर अमेरिकेमध्ये काही रिट्स तिथे आता लिस्टेड उपलब्ध असतील तर तुम्ही या माध्यमातून तुम्ही त्या रिट्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकताय. मगाशी मी जसं म्हटलं की करन्सी हा एक प्रकार गुंतवणुकीचा आहे. त्याचबरोबरीने बॉन्ड ह्या पद्धतीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकताय. ठेवी आणि फिक्स्ड डिपॉझिट्स ह्याही पद्धतीने तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकताय. तर आता गिफ्ट सिटीमध्ये प्रामुख्याने 2 बँका ज्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहेत. त्या म्हणजे HDFC बँक आणि ICICI बँक गिफ्ट सिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम घेऊन या सगळ्या प्रकारामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. आणि तुम्ही मला एक फोटोही दाखवला SBIचा होता. हो हो. तर मी जसं म्हटलं की ह्या 2 प्रमुख बँका आता तिथे मोठा व्हॉल्यूम करतायत पण त्याच्या खालोखाल अनेक बँका आहेत ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत. जसं स्टेट बँक ऑफ इंडियाचा तुम्ही उल्लेख केला त्याच पद्धतीने येस बँक आहे आणि अशा अनेक बँका आता त्या ठिकाणी ऑलरेडी काम करताना दिसत आहेत. भारताचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचंही एक्सचेंज त्या ठिकाणी गिफ्ट सिटीमध्ये एक वेगळ्या स्वरूपामध्ये सुरू झालेलं आहे आणि निफ्टी तिथे आपल्याला उपलब्ध आहे इंटरनॅशनल इन्व्हेस्टरसाठी. पण आता हे सगळं मॉनिटरिंग किंवा त्याचं रेग्युलेशन हा
एक फार वेगळा भाग आहे या सगळ्याचा. बरोबर. तो कसा केला जातो? दुसऱ्या ज्या एजन्सीज आहेत, सेबी पासून बाकीचे आपण पाहतो मॉनिटरिंग आणि रेग्युलेशन करणाऱ्या बॉडीज आहेत त्या सगळ्या. त्याच तिथे वर्क करतात का त्यासाठी काही वेगळी यंत्रणा आहे? गिफ्ट सिटी हा विषय हा स्वतंत्र आहे. त्यामुळे याचा रेग्युलेटरही स्वतंत्र दिलेला आहे आणि हा रेग्युलेटर थेट फायनान्स मिनिस्ट्री बरोबर काम करतो. फायनान्स मिनिस्ट्रीच्या गाईडलाईन्सच्या अंडर हा रेग्युलेटर काम करत असल्याने इथे संपूर्णपणे नियम, अटी ज्या काही आहेत त्या वेगळ्या रेग्युलेटरकडनं अंडरलाईन केल्या जातात. त्याचा सेबी किंवा इतर कुठल्याही रेग्युलेटरशी काही दूरपर्यंत संबंध नाही. कारण ही संपूर्ण कक्षा ही इंटरनॅशनल फायनान्शियल टर्म्सच्या अंडर येत असल्याने त्याला सेपरेट रेग्युलेटर गिफ्ट सिटीमध्ये अपॉइंट केला गेला आहे. म्हणजे इथल्या एक्सचेंजमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये आपण जरी इन्व्हेस्टमेंट केली काही, त्याचा रेग्युलेटर वेगळा आहे. त्याचा रेग्युलेटर वेगळा आहे. तर त्याचा सर्वसामान्य लोकांना काय फायदा आहे गुंतवणूकदारांना? तिथे असणारे नियम थोडेसे फ्लेक्झिबल आहेत. ओके. जे कदाचित इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. काही ठिकाणी तुम्हाला नियम असे आहेत, उदाहरणार्थ मी देतो की एखादा परदेशी माणसाला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्याचे केवायसीचे नियम सुद्धा वेगळे. उदाहरणार्थ भारतामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर केवायसीचा पहिला नियम आहे की किमान तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. किमान तुमच्याकडे एक ऍड्रेस प्रूफ असणं गरजेचं आहे. किमान तुमच्याकडे भारतामध्ये कुठल्या तरी बँकेत खातं असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला गिफ्ट सिटीला गरज नाहीये. गिफ्ट सिटीमध्ये तुम्ही तुमच्या परदेशी बँकातनं थेट पैसे इन्व्हेस्ट करू शकताय. गिफ्ट सिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला पॅन कार्ड सोबत असण्याची गरज नाही, तुम्हाला आधार कार्ड असण्याची गरज नाही आणि तुमचा तिथला लोकल ऍड्रेस, जिथे तुम्ही आहात तिथला लोकल ऍड्रेस, तिथली लोकल बँक तुम्ही या इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकताय. तुमचा तिथला लोकल आयडी प्रूफ तुम्ही तिथे दिला की तुमचं गिफ्ट सिटीमध्ये इन्व्हेस्टमेंटला करायला तुम्हाला ओके आहे, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. पण आता इथल्या स्टॉक एक्सचेंजमध्ये जे काही व्यवहार होतात, हो, ते आपल्याकडे बीएससी एनएससी मध्ये जसे होतात त्याच स्वरूपाचे असतात का? Exactly. त्याचं वेगळं? बरोबर, एक्झॅक्टली. स्वरूप मात्र तेच आहे. आणि मी गंमत म्हणून सांगतो की हे एक्सचेंजेस सर 22 तास चालतात. बर. दिवसातले 22 तास हे एक्सचेंज काम करत असतात, कारण जगभरातलं वेळेचं गणित हे वेगवेगळं आहे. मी जसं म्हटलं की जगभरातल्या लोकांना ही गुंतवणूक करायला संधी आहे, तर तुमचं एक्सचेंज उघडं राहणं गरजेचं आहे. पण त्यासाठी वेगळं काही तुम्हाला अकाउंट ओपन हो. करावं लागतं, डिमॅट असतो? हो. तर मगाशी मी जे म्हटलं की एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँका मोठ्या प्रमाणात टर्नओव्हर करताना दिसत आहेत, त्यासाठी तुमचं वेगळं अकाउंट गिफ्ट सिटीमध्ये ओपन केलं जातं प्रत्येक गुंतवणूकदाराचं. त्यासाठी या बँका अग्रेसर होऊन काम करताना दिसत आहेत आणि हे काम 22 तास चालतं दिवसातलं आणि फक्त 2 तास हे एक्सचेंज बंद असतं. म्हणजे ऑलमोस्ट 24/7 काम करत असल्यासारखं हे काम करतं. म्हणजे एखादा फुल टाइम इन्व्हेस्टर असेल हो. आणि त्याला अकंठ त्याच्यातच काम करायचं आहे, बरोबर. त्यासाठी फारच आयडियल आहे. खूप छान आहे. इंटरेस्टिंग आहे. आता महत्वाचा आपण शेवटाकडे येऊया, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे सगळं गिफ्ट का असेल आपल्यासाठी? सर, तुम्ही आता जाहीर पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करताय, मग ती जमीन असेल, सोनं असेल, शेअर्स मध्ये गुंतवणूक असेल, म्युच्युअल फंडातली गुंतवणूक असेल, बँकेतल्या ठेवींवरती गुंतवणूक असेल, पोस्टातल्या गुंतवणुकी असतील, या सगळ्या गुंतवणुकीवरती आज जो काही नफा आपल्याला कमवता येतोय, प्रत्येक नफ्यावरती तुम्हाला कर द्यावा लागतोय. गिफ्ट सिटी या माध्यमातून जेव्हा तुम्ही गुंतवणूक करताय त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात मोठी गिफ्ट ही कर न आकारली जाण्याची आहे. असं किती वर्ष? किमान 10 वर्ष तुम्हाला कुठलाही कर द्यावा लागणार नाहीये आणि 10 वर्ष जर तुम्ही गुंतवणूक सांभाळत असाल तर किमान भारताची ग्रोथ लक्षात घेता तुमचा काही पटीमध्ये काही पैसा वाढणार आहे, दुप्पट, तिप्पट, चौपट. तर हा जो वाढलेला पैसा आहे हा एकतर भारतीय अर्थव्यवस्था ग्रो करतीये त्यामुळे वाढत चाललेला आहे आणि त्यातनं निर्माण झालेला नफा हाही खूप मोठा आहे. त्या संपूर्ण नफ्यावर कुठलाही कर जर तुम्हाला भरायचा नसेल, ही सगळ्यात मोठी गिफ्ट आहे भारतीय गव्हर्नमेंटकडनं. इंटरेस्टिंग. आणि आता सगळ्यांच्या अनेकांच्या मनातला प्रश्न बरं का, मला त्यात जायचं आहे, मला त्यातले काही प्रॉडक्ट्स घ्यायचे आहेत किंवा मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा मला तिथलं स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करायची आहे, कसं करायचं? भारतामध्ये अनेक आर्थिक सल्लागार या बाबतीत काम करताना दिसत आहेत. अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी गिफ्ट सिटीमध्ये स्पेसिफिकली आपले व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि गिफ्ट सिटीमध्ये अनेक चांगले प्रोडक्ट भारतामध्ये आज उपलब्ध आहेत.
परदेशात जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर परदेशात गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराची नक्कीच मदत घ्यायला हवी आणि या माध्यमातून चांगला पैसा उभा करता येईल, तोही कर मुक्त. असं आपल्याला हा गिफ्ट आहे. म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांपासून जे परदेशातले गुंतवणूकदार आहेत, हो. भारतीय हो. गुंतवणूकदार आहेत, त्या सर्वांसाठी हे खरं गिफ्ट आहे. आहे असं म्हणू शकतो Correct. आपण. वा. तर श्रोते हो, प्रेक्षक हो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? खरोखर ही माहिती तुमच्यासाठी एक गिफ्ट होती का नाही? आम्हाला जरूर कळवा. आवडला असेल आमचा एपिसोड जरूर लाईक करा, हा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील संदीप सरांसाठी जरूर इथे लिहा. ते तुमचे प्रश्न मी नक्की त्यांना विचारेन, किंबहुना त्यांना ते पाठवेन आणि त्यावरती उत्तर लगेच तुम्हाला देण्याचा प्रयत्नही करेल. धन्यवाद सर. धन्यवाद.